नमस्कार मित्रांनो, मी गुरु पाताळे पुन्हा एकदा माझ्या लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत असा. तर आज 22 जानेवारी राम मंदिर प्राण प्रतिष्ठानचो आज दिवस हा. तर आम्ही देवळात तो दिवस साजरो केलो. ह्या पाठी दिसतात आवळेश्वर मंदिर. तर आवळेश्वर मंदिरात पण आम्ही तो दिवस साजरो केलो. मी थोडा भजन वगैरे आमचं झाला आणि माका थोडं घाम येलो. त्याच्यानंतर मी शूट करते. तर भजन वगैरे झाला, सगळा पुऱ्या वाडीन मिळून भजन वगैरे केला. तर आता तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आता थोड्या वेळानं आम्ही जेवक बसू. पण तुम्ही सांगूची ही गोष्ट की जवळजवळ 500 वर्षानंतर ह्यो दिवस येलो. तर ह्यो दिवस पूर्ण भारताने एन्जॉय केला ना, म्हणजे पूर्ण भारताने एन्जॉय म्हणजे दिवाळी सारखं साजरो केला ना. तर तुम्ही पण कसं केला साजरो, काय केलास तर त्या माका कमेंट करून खाली सांगा. तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माका पण काहीतरी पुढे कल्पना येतील माझ्या दिमागात की बाबा माका असं करू का तसं करू का. ह्या जर तुम्ही सांगत गेलास तरच माझ्याकडनं त्या होणारा. सगळा काय मी एकटा करू शकत नाही. एकट्याच्या मेंदूत एवढे काय हे येऊ शकत नाही, विषय येऊ शकत नाही. तुम्ही जसं सांगणार तसंच काही नाही काय तुमका मी आमच्या गावाच्या किंवा आमच्या इकडच्या म्हणजे कोकणातल्या किंवा सगळ्या ह्याचं काय माकात जेवढा काय समजतात तेवढं तुमका मी दाखवूचो प्रयत्न करेन. मी पूर्णच्या पूर्ण दाखवीन ह्याची पण तुमका ग्वाही देत नाही, कारण काय तेवढा मला समजत नाही. मी म्हणजे थोडंसं कॅन्सर पेशंट, थोडंसं म्हणजे जास्तच आहे. माझं ऑपरेशन झाला जवळजवळ 6 ते 7 वर्ष आली ब्रेन ट्यूमरचा. त्याच्यामुळे मी थोडं बोलताना मध्ये ब्रेक घेतो. ब्रेक म्हणजे जरा ब्लँक होते, कारण का तो माझा प्रॉब्लेम आहे. तो काय कसं देवताने कसं काय मला माहीत नाही. पण आवळेश्वराच्या कृपेन मी अजूनपर्यंत तुमच्यासमोर आहे. खरं तुमच्या कृपेन आवळेश्वराच्या कृपेन आज मी दिसतोय, हे जिवंत दिसतोय. 6 वर्षानंतर सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं तू 18 महिन्यात जाशील म्हणून. तरी पण मी त्याच्याकडनं फाईल घेतलं आहे आणि थैना निघाले. आणि जो गावाकडून थांबले ना, तो गावाकडूनच थांबले. जास्त काय मी आयुष्यात काही केलं नाही. तरी पण अजून काही करू शकते. अजून तशी वेळ गेली नाही. तर तुम्ही मला सपोर्ट केलास तर ही गोष्ट शक्य होईल. मी माझ्या कॅन्सर ह्या भयंकर रोगापासून मी अजून तसं पूर्णपणे वाचले नाही, पण पूर्णच्या पूर्ण त्याच्यावर मी मात करूचो प्रयत्न करेन. सांगूचा उद्देश तो वेगळा. पण आजचा दिवस ह्यो जवळजवळ 496 500 वर्षानंतर जो दिवस येलेला. तर तुम्ही पण तो दिवस साजरा करू हो. आता आमच्या घरात पण आम्ही गुढी उभी केला, तोरणा लावला, जी काय दिवाळीत वगैरे सगळी तयारी करायची असताना सगळी केला आणि पूर्ण वाडी मिळून आम्ही कार्यक्रम केलेलो. आता आमचं भजन झाला. आता थोड्या वेळानंतर आम्ही जेवल्याच्या नंतर घरात जाऊन परत आम्ही घर वगैरे त्या सजूचा, तोरणा लावची, सगळा म्हणजे रांगोळी वगैरे सगळा पूर्ण करणार. त्याच्यानंतर रात्री आमची आज समोर असल्यामुळे रात्री आमच्या आवळेश्वराच्या मंदिरात आमची आरती असतात. त्या आरतीत पण येणार, तेव्हा पण आम्ही पंथ म्हणा काय म्हणा थोडंसं आम्ही कार्यक्रम करणार. कारण काय आता तुमच्या दिवसात तोरणा बिरणा लावलेले आहेत, ती दिवसाही दिसणार नाही, रात्री दिसणार. रात्री पण थोडंसं तुमका शॉर्ट व्हिडिओ थोडंसं टाकेन आणि तो व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेन. कारण काय इकडे नेटवर्क नसल्यामुळं थोडंसं माका वेळ होता आणि मी जरा जास्त आता बतावणी दिलं आहे. कसा मी कॅमेरासमोर नका बोलू, थोडंसं भीती वाटतं. पण जाऊन दे, भीती तर भीती. लोक काय म्हणतील तर म्हणतील आणि लोक काय चुकीचं म्हटल्यानंतर मीच त्याच्यातनं शिकन, हीच एक आशा बाळगते. आणि तुम्ही पण हो दिवस मोठ्या थाटामाटात साजरो करा. मोठ्या थाटामाट आम्ही बघा श्रीरामची टोपी घातला, डोक्यावर त्याच्या गॉगल कशा कारण येऊ ना, त्यामुळे मी गॉगल घातले, कारण माका त्या मोबाईल दिसत नाही म्हणून मी गॉगल घातले. तर आता जेवणाची इकडे पंगत चालू आहे. आता मी ती जेवणाची थोडी शूटिंग करतो. नंतर मग आपण भेटूया. नंतर अजून थोडासा जेवणाचा वगैरे शूट केल्याच्या नंतर मग काय जवळजवळ आमचा कार्यक्रम संपत मग आपल्या घरात जाऊ. सगळा हे भांडी घासून वगैरे सगळा जा काय हाणार सगळा ह्याचा सगळा निस्तरून आम्ही घरात जाऊ आणि घरची तयारी करू. परत संध्याकाळी 7 वाजता आमच्या याचा आरती. तर ठीक आहे, तुम्ही पण कसं साजरो केलास, काय साजरो केलास, कशा पद्धतीत काय केलास तर कमेंट करून सांगा. म्हणजे जेणेकरून माका पण समजत की तुमच्या एरियात काय चालू आहे, तुमच्या वाडीत काय चालू आहे, तुमच्या गावात काय चालू आहे, तुमच्या तालुक्यात काय चालू आहे. ह्यो व्हिडिओ काय मी गावठी बोलल्यामुळं जास्त काय व्हायरल होतो नाही. माका ह्या आपल्या इकडचा लाईफस्टाईल म्हणजे आपण कसे जगता, काय जगता, रोजचा आपला राहणीमान काय आहे, कसे आपण म्हणजे माका दाखवतो. माका माझे चॅनल ग्रो करूचा असं काही विषय नाही. कारण का मी 6 वर्षापूर्वीच मेले. आता ही जी लाईफ भेटली आहे ती माका बोनस म्हणून भेटली आहे.
कारण काय मी तेव्हाच मेले. म्हाका जेव्हा कॅन्सर झालो, म्हाका जेव्हा ब्रेन ट्युमरचो आजार समजलो त्याच दिवशी मी मेलाच जमाय. आणि ही बोनस वर्षा म्हाका जी भेटलेली ती माझ्या म्हणजे कोणाच्या तरी कामाक लागून म्हणजे म्हणून मी निस्वार्थीपणे जगतोय. लोकांना जेवढी मदत करूची, पैशाची नाही कारण आपण तेवढं श्रीमंत नाही, जेवढी म्हणजे मानसिक किंवा म्हणजे काय म्हणतात त्या फिजिकली जेवढी मदत करूची असतात तेवढी मी माझ्याकडनं झेपत तेवढी मी करते निस्वार्थपणे. आपल्या काय कोणाकडे नको त्यावेळेस मी कामाधंद्यात 2 वर्ष नसताना सुद्धा माझं चालला व्यवस्थित. माझी बायको कमवता थोडंसं आणि आमचं थोडंसं मी काही नाही काय करते, मजुरी करते म्हणा काय करते म्हणा, तर तेवढ्यात माझा चालून जातं. त्याच्यामुळे आता मी लई मोठा लेक्चर दिले कारण काय एवढा लेक्चर मी खायला थोडी दिले नव्हते. पण आज मरून दे, जाऊन दे, काय तर बोलचं होऊन दे म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. जर काय माझ्याकडनं चुकीचा शब्द निघालो असेल, आत्ता थोडा माझा बोलणं फ्लुएंट नाही आहे, मेंदूचा ऑपरेशन, चुकीचा शब्द निघालो असेल तर माका माफ करा. आणि व्हिडिओ कंटिन्यू करते नंतर मी थोड्या वेळात. आणि जेवणाचा कार्यक्रम आहे तो थोड्या वेळात मी तुमका दाखवीन आणि उद्या किंवा परवा हे व्हिडिओ पोस्ट होईल. अजून परत सांगते, ह्या आपल्या धर्माचा विषय आहे. जर माझ्याकडनं चुकून जर काही चुकून शब्द वगैरे काय येलो तर माका माफ करा. मी माफी आत्ताच मागते कारण काय माका तेवढा नॉलेज नाही, त्याच्यामुळे माझ्या तोंडात उगाच काहीतरी येऊ शकतं. त्यासाठी मी आत्ताच माफी मागते. आणि तुम्ही पण साधोकला दिवस माका कमेंट करा, काय असेल तर कमेंट करून सांगा. किंवा आता काय सांगू मी तेवढं व्हायरल नाही, माझं तेवढं चॅनल ग्रो नाही, आता 1200-1300 सबस्क्रायबर आहेत. त्याच्यामुळे मी जास्त लोकांपर्यंत पोचू शकत नाही. ज्या लोकांपर्यंत पोचन त्या लोकांका जरी ह्या आमच्या कार्यक्रमाचा थोडाफार समजला ना तरी खूप झाला माझ्यासाठी. आणि माका त्याच्यातनं एक प्रेरणा भेटता. बस झाला, धन्यवाद. आजच्या पुरते एवढाच आज के लिए इतना ही काफी है. चलो बाय, नंतर भेटूया. जय श्रीराम. एक म्हणा Thank you.
वाह
भाजीची तयार चालू आहे बटाट्याच्या. दोघा जण काम करत नारळ चिकूचा.
गटावारे देवोळ्या देवोळ्या गटावारे देवोळ्या देवोळ्या सुंदर देदान उभे देवरे सुंदर देदान उभे देवरे सुंदर देदान उभे देवरे गटावारे देवोळ्या देवोळ्या गटावारे देवोळ्या सुंदर देदान उभे देवरे सुंदर देदान उभे देवरे सुंदर देदान उभे देवरे
वाढू का भात किती किलोचा भात केलास 24 1 किलो ठेवलास तांदूळ किती 24 पुरत ना ही डाळ आणि भाजी खाया भाजी 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 रमा भाजी खाया भाजी आणि आतमध्ये काय आणि काय आतमध्ये काय नाही ना हा खाया लोणचा अजून वाढूचा ना नाम घेता जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भवन नो हे जाणीचे यज्ञ कर्म नमः पार्वती पते हर हर महादेव करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो हरोली बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता प्रभु तोषवी नमः पार्वती माते हर हर महादेव उडो उडो मधुर घ्या लाडू सांडगे बोले भाजी तशी शांती भगवाने दुसरी अनेक दुसरी पात्रांतरा शोभती जेव्हा पोटभरी नसे तिळभरी शंका कशाची बोला श्रीराम की जय विठ्ठल विठ्ठल देवाचं नाव आहे असं काय म्हणतो सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंदराव बोला श्रीराम की जय शोध करावया रघुपती
वासना तुझं आवरे आमुच्या मना एक भजन पात्रे जेवण देविता बळबळे पात्रे तिथो बसला तिचा शोध करावया रघुपती रुंदे अरण्यापदी एक बार जानकी बोलके घेईन मखमलीचे पुढी सोन्याची फुल सुवर्णाचे तुझी बाई हौस पुरवीन सारी पर्यावरी हा महाप्रलय अरे रे मागे अयोध्या नगरीचं श्रीरामाचं प्रतिष्ठान अयोध्या नगरीचं श्रीरामाचे प्रतिष्ठान तांबळवाडी आवळेश्वर ग्रामस्थांनी भोजन करावून घ्यावं गंगे गोदे यमुने गंगे गोदे यमुने माझा नोवे तुझाची आभाळ जतन करी गेयाते जतन करी गेयाते स्वाधीन केला न कापता नाळ नमस् पार्वती होते बेल धावले त्याशी तो धरिल तो स्वाधीन केला न कापिता नाळ जानकी चालतावली काय समजलं नाही. बाळा पाटील कासर्डे गावचा एक पाटील या प्रकारात किंवा असलेली माझी ग्रामस्थ मंडळी तांबवडची त्यांच्या वतीने सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आवळेश्वराचे आशीर्वाद घेऊन मी आजचा जो कार्यक्रम आम्ही तांबवडी सर्व ग्रुपने केला तो आज श्रीराम प्रभूंच्या चरणी आज नतमस्त होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन 2 शब्द मी तुम्हाला सांगतो की आम्ही वाडीतील मंडळींसह आवळेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आज तिथे देवाची आराधना करून काही गोष्टी किंवा तोरणे पकाटी इत्यादी काही लावणे ग्रामस्थांचे भजन करणे हा आम्ही कार्यक्रम केला आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला श्री प्रभू रामाने चांगल्या प्रकारे द्यावा ही मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि श्री भाषाने आवळेश्वराचं मंदिर त्यालासुद्धा मी विनंती करतो की त्या देवालासुद्धा आम्हाला सर्व ग्रामस्थांना व मला आशीर्वाद देऊन तांबवडचं सर्व कल्याण लेकरा बाळांचं करावं सगळ्यांना सुखी ठेवावं ही मी विनंती करतो. जय श्रीराम.